थरारलेलं होतं असं आपण त्या ठिकाणी बघतो. हा काळ होता 1916 साल. सत्येंद्रनाथ बोस यांचा एक महत्वाची देणगी अशी होती की ते बहुभाषिक होते. अनेक भाषांवरती त्यांचं प्रभुत्व होतं. बंगाली, इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आणि संस्कृत अशा प्रकारच्या 5 भाषांवरती तर त्यांचं प्रभुत्व होतच. पण टेनिसन, लॉर्ड टेनिसन, रवींद्रनाथ टागोर, कालिदास यांची काव्य त्यांनी अत्यंत खोलात जाऊन अभ्यासलेली होती आणि त्यामुळे अर्थातच भारतीय संस्कृतीचा पक्का पाईक होण्याचं भाग्य बसू यांना लाभलं होतं. कारण ज्याने कालिदास वाचलेला आहे, ज्याने रवींद्रनाथ टागोर समजून घेतलेला आहे, त्यालाच मला असं वाटतं की भारतीय संस्कृती ही उत्तमरित्या समजू शकेल. तेव्हा अशा प्रकारे सत्येंद्रनाथ बोस हे बहुभाषिक होते. प्रसिद्ध असे महान शिक्षण तज्ञ आशुतोष मुखर्जी यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स याची कलकत्ता येथे स्थापना केली होती. अर्थात त्याचे कॉलेज अतिशय प्राथमिक अवस्थेत होतं. तिथे धड चांगल्या प्रकारचं ग्रंथालय सुद्धा नव्हतं. पण 1916 साली 2 अतिशय हुशार तरुण या महाविद्यालयामध्ये अधिव्याख्याता म्हणून रुजू झाले. गणित आणि पदार्थ विज्ञान या 2 विषयात संशोधन करावं या ईर्षेने अर्थातच ते तिथे रुजू झालेले होते. पण ह्या महाविद्यालयात रुजू झाल्यानंतर, प्राध्यापक म्हणून रुजू झाल्यानंतर त्यांचा अर्थातच अपेक्षाभंग झाला. अपेक्षाभंग याच्यासाठी झाला की जगामध्ये म्हणजे भौतिक शास्त्रामध्ये नवनवीन सिद्धांत उदयाला येत होते. पण भारतामधल्या महाविद्यालयांमध्ये तशा प्रकारचं आधुनिक भौतिकशास्त्र कुठेही शिकवलं जात नव्हतं आणि तसं शास्त्र शिकवण्याची ह्या 2 हुशार तरुणांची जिद्द होती आणि ते काही त्यांना करता येत नव्हतं. म्हणून हा अपेक्षाभंग आहे. म्हणजे हा अपेक्षाभंग हा सकारात्मक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पुढे असं झालं की विद्यार्थी आणि शिक्षकांना या 2 तरुण प्राध्यापकांमध्ये आधुनिक पदार्थ विज्ञानाबद्दल होत असलेले वाद, चर्चा ह्या हळूहळू ऐकायला येऊ लागल्या. त्याचं कारण असं की हे 2 शिक्षक आणि त्यांचे विद्यार्थी यांच्यामध्ये जे वाद होत असत, हे मात्र आधुनिक भौतिकशास्त्राबद्दल होत असत. कारण त्याचं ज्ञान या 2 तरुण प्राध्यापकांनी मोठ्या मोठ्या प्रयासाने प्राप्त केलेलं होतं. विशेष म्हणजे सापेक्षता सिद्धांत विद्यार्थ्यांना शिकवायला त्यांनी सुरुवात देखील केलेली होती आणि तोपर्यंत अशा प्रकारचा प्रयत्न भारत देशामध्ये दुसरीकडे कुठेच झालेला नव्हता. म्हणजे लक्षात घ्या की यांची एकूण तहान आणि भूक अशी होती की जगात जे काही नाविन्यपूर्ण आहे, जे नवीनच उदयाला येत आहे, ते आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं पाहिजे. 1920 साली आइन्स्टीनच्या सापेक्षता सिद्धांतावर आधारलेला एक जर्मन भाषेतला शोध निबंध कसा तरी सत्येंद्रनाथ बोस यांच्या हातात पडला आणि अर्थातच सत्येंद्रनाथ बोसांनी त्याचं इंग्रजीत भाषांतर केलं आणि अशा प्रकारे जर्मन शोधपत्रिकेचं इंग्रजीत भाषांतर करण्याचा प्रयत्न देखील पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये म्हणजे मी तर म्हणेन एकूणच संशोधनाच्या क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच केलेला असावा. आणि याचं कारण असं की जर्मन भाषेवरती त्यांनी त्याच्यासाठी मुद्दाम प्रभुत्व प्राप्त केलेलं होतं. कारण त्यांना माहिती होतं की युरोपातून आणि प्रामुख्याने जर्मनीतून अशा प्रकारच्या या संशोधनाचा उगम होतो आहे. हे 2 तरुण म्हणजे एस एन बोस आणि मेघनाथ साहा. काही काळ या दोघांनी एकत्रितपणे संशोधन केलं सुद्धा. पण पुढे मात्र साहा हे परदेशात रवाना झाले आणि बसू यांनी ढाका विद्यापीठामध्ये प्राध्यापकाची नोकरी स्वीकारलेली आपण बघतो. अर्थातच ह्या दोघांना मी म्हटल्याप्रमाणे नाविन्याचा ध्यास होता आणि म्हणून ते एकूणच जागतिक पातळीवरती जर बोलायचं म्हटलं तर ते मंतरलेले दिवस होते.
युरोपामधून काय नवीन बाहेर येत आहे ह्याच्याकडे अमेरिका सुद्धा कान देऊन बसलेली होती. पदार्थ विज्ञान शास्त्रामध्ये क्रांतिकारक शोध लागत असतानाच अ, एकूण भौतिक शास्त्रामध्ये एखादा सर्प जसा कात टाकतो तसं एकूणच भौतिक शास्त्र देखील कात टाकत होतं आणि मॉडर्न फिजिक्स आपण ज्याला म्हणतो ते नुकतंच उदयाला येत होतं. जर्मन पदार्थ विज्ञान शास्त्रज्ञ मॅक्स प्लांक यांनी क्वांटम थेअरी ही नुकतीच मांडलेली होती आणि अल्बर्ट आइन्स्टीन यांनी सापेक्षता सिद्धांत मांडून क्रांती घडवलेली होती. अणूच्या अंतरंगामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की याच काळामध्ये रुदरफोर्ड आणि नील्स बोर यांनी देखील त्याच्या अंतरंगात डोकावून त्याचा अंतरंग नेमका काय आहे हे समजून घेण्याच्या दृष्टीने काही सिद्धांत देखील मांडलेले होते. आणि म्हणून अणूचा अंतरंग समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील असल्याचा तो काळ होता. आणि ह्या दोन तरुण शास्त्रज्ञांना देखील ज्ञान लालसेपोटी हे सगळं जाणून घ्यायचं होतं. आणि अर्थातच आधुनिक पदार्थ विज्ञान माहिती करून घेण्यासाठी ते अतिशय उत्सुक होते. तेव्हा अशा एकूणच मंतरलेल्या दिवसांबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करतो आहोत. मॅक्स प्लांक यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, थर्मोडायनामिक्स अँड हीट. ह्या नावाचं पुस्तक सत्येंद्रनाथ बोस यांना भेट मिळालं होतं. म्हणजे त्यांनी आपल्या एका मित्राला सांगून ते इथे आणवलं होतं भारतामध्ये. त्यामध्ये एक अत्यंत महत्वपूर्ण समीकरण त्यांनी सोडवायला घेतलं. सोडवत असताना ते एका ठिकाणी अडले आणि प्लांक याने एका ठिकाणी काही कल्पित मानून ते समीकरण सोडवलेलं होतं. समाधान झाल्याशिवाय कुठलीही संकल्पना ग्राह्य धरायची नाही, हा बसू यांचा मूळ स्वभावच होता. आणि या समीकरणातली ती कल्पित जी होती ती बसू यांना खटकली आणि म्हणूनच दुसऱ्या एखाद्या मार्गाने हे गणित सोडवता येतं का या प्रयत्नात ते गुंतलेले होते. आणि विशेष म्हणजे असा नवीन मार्ग त्यांना सापडला. त्याच्या अशा प्रयत्नात त्यांना यश देखील आलं आणि गणिती पदार्थ विज्ञान शास्त्रात या समीकरणाने भविष्यात क्रांती घडवून आणली हे आपण लक्षात घ्या. हे सगळं करत असताना सत्येंद्रनाथ बोस यांचं वय फक्त 30 वर्ष होतं. 30व्या वर्षी अशा प्रकारची क्रांतिकारी समीकरणं मांडण्याचं धाडस सत्येंद्रनाथ बोस यांनी केल्याचं आपल्याला दिसतं. हे समीकरण प्लांक्स लॉ आणि लाईट क्वांटम या नावाचा जो शोध निबंध होता, या शोध निबंधामध्ये त्यांनी हे समीकरण सोडवल्याचा उल्लेख आहे. त्यांनी भारतीय आणि परदेशातल्या शोधपत्रिकांकडे आपला हा शोध निबंध पाठवला, प्लांक्स लॉ अँड लाईट क्वांटम नावाचा. पण गंमत अशी झाली की तो कोणीही छापायला तयार नाही. भारतातल्या कुठल्या तरी अपरिचित अशा विद्यापीठात अशा प्रकारचं क्रांतिकारी काम होऊ शकतं यावरतीच मुळी कोणाचा विश्वास बसत नव्हता. आणि म्हणून त्यावेळेला जगामध्ये एकच व्यक्ती अशी होती की सत्येंद्रनाथ बोसांच्या म्हणण्यानुसार, आकलनानुसार ती व्यक्ती म्हणजे अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि म्हणून त्यांनी 1924 साली हे समीकरण आइन्स्टाईन यांनाच फक्त समजू शकेल ह्या दृष्टीने त्यांच्याकडे पाठवलं. अर्थातच बसू यांनी वैतागून 1924 साली हाच त्यांचा शोध निबंध सरळ आइन्स्टाईन यांच्याकडे पाठवून दिला. बसू यांनी मांडलेली धाडसी संकल्पना जेव्हा आइन्स्टाईन यांनी वाचली तेव्हा ते इतके प्रभावित झाले की त्यांनी प्लांक्स लॉ अँड हायपोथेसिस ऑफ लाईट क्वांटा हा निबंध जो आहे तो जर्मन भाषेत भाषांतरित करून घेतला. हे लक्षात घ्या की एक इंग्रजी भाषेतला प्रबंध किंवा शोध निबंध हा आइन्स्टाईन यांना जर्मन भाषेत भाषांतरित करून घ्यावासा वाटला. आणि अर्थातच तो श्वाइत्झेट फिओ फिजिक्स ह्या जर्मन शोध पत्रिकेत त्यांनी तो छापला सुद्धा.
एक अत्यंत प्रगतीचं पाऊल ह्या भाषेमध्ये, अशा शब्दामध्ये आइन्स्टीन यांनी त्या शोध पत्रिकेत शेवटचं वाक्य मुद्दाम छापलेलं आहे. आणि हे सत्येंद्रनाथ बोसांच्या बुद्धीचं मला वाटतं एक ज्वाज्वल्य अशा प्रकारचं उदाहरण आहे. मग हे नेमकं काय होतं? तर ह्या त्यांच्या शोध निबंधातून बोस संख्याशास्त्र नावाच्या एका नवीन संकल्पनेचा उदय झाला. संख्याशास्त्राच्या विकासात या शोधपत्रिकेचा सिंहाचा वाटा आहे. किरणोत्साराचे गुणधर्म जर समजून घ्यायचे असतील, तर ज्या संख्याशास्त्र पद्धतीचा सेन यांनी अवलंब केला होता, बसू यांनी अवलंब केला होता, त्याला बोस संख्याशास्त्र असं म्हणतात. फोटॉन्स आणि अल्फा किरण जे बोस संख्याशास्त्राचा सिद्धांत पाळतात, त्यांना बोसॉन्स असं संबोधावं असं त्यांनी सांगितलं. आणि हे नाव पुढे विज्ञानाचा एक अविभाज्य घटक बनलं, हे आपण मुद्दाम समजून घ्यायला हवं. बोसॉन्स हा जो एक शब्द आहे, हा एकूणच भौतिक शास्त्राच्या एकूण वाटचालीमध्ये आणि संशोधनाच्या वाटचालीमध्ये अत्यंत प्रभावी असा ठरला. आणि या सगळ्याचं मूळ जे होतं ते म्हणजे त्यांनी लिहिलेला हा शोध निबंध, हे आपण इथे समजून घेतलं पाहिजे. अर्थातच ह्या ठिकाणी आपण पुढे बघूया की हे जे चित्र तुम्हाला दिसतंय, ह्या ठिकाणी सत्येंद्रनाथ बोस यांनी ज्यावेळेला युरोपच्या त्यांच्या भेटीमध्ये प्रत्यक्ष आइन्स्टीन यांची भेट घेतलेली आपल्याला दिसते. आता या ठिकाणी दोन महत्वाचे सिद्धांत हे सत्येंद्रनाथ बोस यांच्या नावे जगभर प्रसिद्ध आहेत. पहिलं म्हणजे ही लेड द फाउंडेशन फॉर द बोस आइन्स्टीन स्टॅटिस्टिक्स. लक्षात घ्या, बोसांनी हे स्टॅटिस्टिक्स शोधून काढलंय आणि आइन्स्टीनकडे त्यांनी ते तपासायला दिलं होतं. पण आइन्स्टीन यांनी आपल्या नावाचा उल्लेख दुय्यम केलेला आहे, दुय्यम स्थानी केलेला आहे, आणि म्हणून त्याला बोस आइन्स्टीन स्टॅटिस्टिक्स असं नाव दिलेलं आहे. आणि दुसरं म्हणजे द थिअरी ऑफ बोस आइन्स्टीन कंडेन्सेट. ही देखील अतिशय महत्वाची थिअरी आहे. त्याचं कारण सत्येंद्रनाथ बोसांच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांनी ही थिअरी सिद्ध झाल्याचं आपल्याला लक्षात येतं. आइन्स्टीन यांनी अर्थातच एका ठिकाणी सत्येंद्रनाथ यांची फार महत्वाची अशी शिफारस केल्याचं आपल्याला दिसतं. युरोपामध्ये 1924 ते 1926 अशी 2 वर्ष त्यांनी घालवली. आणि ह्या त्यांच्या युरोप भेटीमध्ये आइन्स्टीन आणि अनेक अणुशास्त्रज्ञांच्या त्यांनी प्रत्यक्ष भेटी घेतल्या. तिथले सेमिनार्स, तिथल्या चर्चा ह्याच्यामध्ये ते सहभागी झाले आणि 1926 साली ते ढाक्याला परतले. विशेष असं की 26 सालापर्यंत त्यांच्याकडे डॉक्टरेट ही उपाधी नव्हती. ते प्रोफेसर पदासाठी सुद्धा तसं पाहिलं तर कागदोपत्री पात्र नव्हते. अशा परिस्थितीत आइन्स्टीन यांच्या शिफारसीनुसार त्यांनी ढाका विद्यापीठात भौतिकशास्त्र विभाग प्रमुखाची जबाबदारी स्वीकारली. कारण आशुतोष मुखर्जी यांच्याकडे आइन्स्टीन यांनी खास शिफारस केली आणि सांगितलं की सत्येंद्रनाथ बसू यांच्याकडे आपण विद्यापीठातल्या भौतिकशास्त्र विभागाच्या प्रमुख पदाची जबाबदारी द्या. आणि अर्थातच त्या ठिकाणी त्यांनी अध्यापन आणि संशोधन सुरू केल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 1926 साली ते प्राध्यापक झाले आणि अर्थातच त्यांनी आपल्या संशोधनाला सुरुवात केली. काय आहे हे बोस आइन्स्टीन कंडेन्सेट? आइन्स्टीन यांनी जी बोस संख्याशास्त्राची जी कल्पना होती, ती कल्पना चक्क अणूसाठी लागू केली. हे आइन्स्टीन यांचं वैशिष्ट्य मानलं जातं. आणि म्हणून
Einstein adopted the idea of SN Bose and extended it to atoms. This led to the prediction of the existence of the phenomena which became known as the Bose-Einstein condensate. A dense collection of bosons. Condensate म्हणजे a dense collection of bosons which are the particles of integer spin named after Bose, which was demonstrated to exist by experiment in 1995. 1995 साली अशा प्रकारचे कण हे एकत्र येतात ज्याला आपण बोसॉन आइन्स्टीन कंडेन्सेट म्हणतो. हे प्रत्यक्षामध्ये प्रयोगाने सिद्ध व्हायला पुढे 1995 साल उजेडावं लागलं. आणि म्हणून मी असं म्हणेन की सत्येंद्रनाथ बसू हे एक भारतीय द्रष्टाशास्त्रज्ञ होते. हायड्रॉन कोलायडर आणि हिग्स बोसॉन ह्या दोन गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय सत्येंद्रनाथ बोसांचं कार्य संपू शकत नाही. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा शहरात सर्न ह्या लॅबॉरेटरीमध्ये म्हणजेच युरोपियन सेंटर फॉर न्यूक्लिअर रिसर्च या नावाची भौतिकशास्त्रात संशोधन करणारी नामवंत संस्था आहे, आपल्याला माहितीच आहे. या संस्थेने अनेक देशांच्या सहकार्याने, त्यात भारत देखील लक्षात घ्या, हायड्रॉन कोलायडर हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रयोग 2012 साली पूर्ण केला. आणि यात विश्वनिर्मितीच्या वेळी निर्माण झालेल्या कणांचा शोध घेऊन त्याच्यावरती संशोधन केलं जात आहे. हे कण बोसॉन कणांचे गुणधर्म धारण करतात असं आढळून आलेलं आहे. आणि म्हणून ह्या कणांना हिग्स बोसॉन असं संबोधलं जातं. हिग्स हा देखील शास्त्रज्ञ या सगळ्या प्रयोगामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. आणि म्हणून हिग्स आणि हे सगळे जे कण आहेत हे बोसॉन पार्टिकल्सचे गुणधर्म धारण करतात. म्हणून शेवटी ह्या मूल कणांना हिग्स बोसॉन पार्टिकल्स असं म्हणावं लागलं, असं नाव देण्यात आलेलं आहे. अर्थातच ह्या कणांना गॉड पार्टिकल्स असं नाव का दिलं गेलं हे कळायच्या पलीकडे आहे, पण याला गॉड पार्टिकल्स असं देखील म्हणतात. या निमित्ताने बोसॉन कणांचं महत्व हे पुन्हा एकदा वैश्विक विज्ञान पटलावरती झळकलेलं आहे आणि याचा आम्हा भारतीयांना अभिमान आहे. म्हणजे आइन्स्टीन बोसॉन कंडेन्सेट आणि बोसॉन हिग्स बोसॉन पार्टिकल्स ह्या दोन गोष्टींचा विचार काळाच्या पुढे जाऊन आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी केला होता. एक गोष्ट 1995 साली सिद्ध झाली, तर दुसरी गोष्ट सिद्ध व्हायला चक्क 2012 साल उजाडावं लागलं. हे मला असं वाटतं भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची अशी ही गोष्ट आहे. 1954 साली सत्येंद्रनाथांना पद्मविभूषण देऊन सन्मानित करण्यात आलं. 1958 साली रॉयल सोसायटीचं सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं. आणि विशेष म्हणजे 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1960 या काळात ते राज्यसभेचे सदस्य होते, मेंबर ऑफ पार्लमेंट होते. आणि भाग्याची गोष्ट आहे की अशा प्रकारचे विद्वान शास्त्रज्ञ हे आम्हाला मेंबर ऑफ पार्लमेंट ह्या ठिकाणी काही महत्वपूर्ण सूचना करण्यासाठी आणि उपलब्ध झाले. विशेष सांगायची गोष्ट म्हणजे सत्येंद्रनाथ बोस यांचं 4 वेळा नोबेल पारितोषिकासाठी नाव शिफारस करून पुढे पाठवण्यात आलं होतं. के बॅनर्जी यांनी 1956 साली, डी एस कोठारी यांनी 1959 साली, एस एन बागची यांनी 1962 साली आणि ए के दत्ता यांनी 1962 साली नोबेल पारितोषिकासाठी बोस आइन्स्टीन स्टॅटिस्टिक्स आणि युनिफाईड फील्ड थिअरी ह्या त्यांच्या भौतिकशास्त्रातल्या कामासाठी नोबेल पारितोषिक देण्याची शिफारस केलेली होती. एवढंच काय, तर नोबेल कमिटी मधला जो एक एक्सपर्ट ऑस्कर क्लिन यांचं देखील म्हणणं असं आहे की हु डिड सी हिज वर्क वर्दी
ऑफ ए नोबेल प्राइज. तेव्हा नोबेल पारितोषिकाच्या तोडीचं कार्य हे सत्येंद्रनाथ बोसांचं होतं, हे आपण या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे. बंगाली शास्त्रज्ञांची म्हणजेच भारतीय शास्त्रज्ञांची ही मांदियाळी बघा. ह्या ठिकाणी बसलेले जे आहेत ते डावीकडून मेघनाथ सहा, मध्ये जगदीशचंद्र बोस आणि ज्ञानचंद्र घोष हे तिसऱ्या नंबरवर आहेत उजवीकडे. आणि मागे जे उभे आहेत त्याच्यामध्ये सौम्या दत्त, त्यानंतर सत्येंद्रनाथ बोस, जिथे मी गोल केला आहे ते एस.एन. बोस, त्यानंतर देवेंद्रनाथ मोहन बोस, त्याच्यानंतर एन.आर. सेन, त्यानंतर ज्ञानेंद्रनाथ मुखर्जी आणि एन.सी. नाग. तर ही सगळी आमच्या भारतीय शास्त्रज्ञांची इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, हे आपण इथे आपल्याला इथे स्पष्ट दिसतं आहे. अर्थातच बोस संख्याशास्त्र या त्यांच्या मौलिक संशोधनाला 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कोलकाता शहरामध्ये एक जागतिक परिषद भरवण्यात आली होती 1974 साली. आणि त्यात बोस म्हणाले की मी केलेलं संशोधन जगन्मान्य झालेलं आहे, आता आणखीन जगण्याची माझी इच्छा नाहीये. या प्रसंगानंतर केवळ एकच महिन्यानंतर म्हणजे 4 फेब्रुवारी 1974 या दिवशी कलकत्ता येथे त्यांची प्राणज्योत मालवली. थिअरी ऑफ नंबर्स या विषयातलं अर्धवट सोडलेला प्रश्न किंवा संशोधन त्यांच्या टेबलवरती तसाच विश्रांती घेत पडलेला होता. तेव्हा कार्यरत असताना मृत्यू येणं, मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा एखाद्या संशोधकाच्या आयुष्यात दुसरी भाग्याची गोष्ट कुठली असावी. मित्रांनो, त्यांचेच सहयोगी म्हणजे मेघनाथ सहा. मेघनाथ सहा यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1893 साली उपाझिला म्हणजे बांगलादेशमध्ये झाला. अर्थातच हे देखील स्वदेशी चळवळीशी खूप निगडीत होते आणि डाक्का कॉलेजिएट स्कूल ह्या ठिकाणी त्यांना स्वदेशी चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना ह्या शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. अर्थातच प्रेसिडेन्सी कॉलेज कलकत्ता आणि राजा बझार सायन्स कॉलेज ह्या 2 महाविद्यालयांचे ते विद्यार्थी होते. 1919 साली मेघनाथ सहा यांनी कलकत्ता विद्यापीठाची DSc पदवी प्राप्त केली. 1923 ते 1938 या कालावधीत ते अलाहाबाद विद्यापीठात प्रोफेसर या पदावरती कार्यरत होते आणि अर्थातच 1956 सालापर्यंत ते युनिव्हर्सिटी ऑफ कॅलकटा या ठिकाणी सायन्स फॅकल्टीचे प्रोफेसर आणि डीन म्हणून देखील कार्यरत होते. अर्थातच सहा यांचं कार्य नेमकं काय, ज्याच्यामुळे त्यांना जगभर ओळखतात असं जर कोणी विचारलं तर ते आहे खगोलशास्त्रातलं त्यांचं क्रांतिकारी समीकरण. त्या समीकरणाचं नाव आहे सहा इक्वेशन. सहाज स्टडी ऑफ द थर्मल आयोनायझेशन ऑफ एलिमेंट्स led him to formulate what is known as a Saha equation. This equation is one of the basic tools for interpretation of the spectra of stars in astrophysics. By studying the spectra of various stars, one can find their temperature and from that, using Saha's equation, determine the ionization state of the various elements मेकिंग ऑफ द स्टार. इतकी त्याची म्हणजे इतकं त्याचं महत्व ऍस्ट्रोफिजिक्स मध्ये मानलं जातं. मित्रांनो, ह्या समीकरणाचं महत्व किती आहे तर ह्या ठिकाणी 2 दिग्गज लोक काय म्हणतात बघा. जयंत नारळीकर असं म्हणतात की मेघनाथ सहाज आयोनायझेशन इक्वेशन which opened the door to stellar astrophysics was one of the top 10 achievements in 20th century. Indian science could be considered in Nobel Prize class. नोबेल पारितोषिकाच्या तोडीचं आणि 20व्या शतकातल्या
उच्च दर्जाच्या 10 संशोधनांमधलं हे संशोधन आहे, असं जयंत नारळीकर ह्या एका महान ॲस्ट्रोफिजिसिस्टचं मत आहे, हे लक्षात घ्या. दुसरं मत आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ते म्हणजे एक महान शास्त्रज्ञ सर आर्थर एडिंग्टन, भौतिकशास्त्रातला जागतिक कीर्तीचा हा शास्त्रज्ञ, तो असं म्हणतो की थिअरी ऑफ थर्मल आयोनायझेशन as one of the 12 fundamental landmarks in the astrophysics since the discovery of first variable star in 1596. 1596 सालानंतर ज्या काही 12 अतिशय महत्वपूर्ण मूलभूत अशा प्रकारची संशोधनं झाली ॲस्ट्रोफिजिक्स मध्ये, त्यातलं मेघनाथ सहा यांचं आयोनायझेशन इक्वेशन हे आहे, असं साक्षात सर आर्थर एडिंग्टन हे म्हणतात. हा उल्लेख आपल्याला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिकाच्या 14व्या एडिशन मध्ये सापडेल. तेव्हा अशा प्रकारे उच्च दर्जाचं संशोधन करणारा हा शास्त्रज्ञ होता. 3 एप्रिल 1952 ते 2 एप्रिल 1956 या काळात मेघनाथ सहा हे देखील राज्यसभेचे मेंबर ऑफ पार्लमेंट होते. सहा हे 4 वर्षासाठी राज्यसभेचे सदस्य होते. संसदेत त्यांनी शिक्षण, निर्वासित आणि त्यांचं पुनर्वसन, ॲटॉमिक एनर्जी, नद्यांचे प्रकल्प, महापुरांचं नियंत्रण आणि दीर्घकालीन व्यवस्थापन अशा अनेक विषयांवरती विस्ताराने मुद्दे मांडले. 1927 साली रॉयल सोसायटीचं सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं आणि 21व्या इंडियन सायन्स काँग्रेसच्या सत्राचे 1934 साली ते अध्यक्ष होते. मेघनाथ सहा हे 1952 साली नोव्हेंबर महिन्यात राष्ट्रीय दिनदर्शिका समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले गेले. 1955 साली त्यांच्या समितीने भारत सरकारला राष्ट्रीय सौर दिनदर्शिका अंतिम स्वरूपात दाखल केली. ते एक राष्ट्रीय एकतेचे प्रतीक मानले जाते. या दिनदर्शिकेला नॅशनल आयडेंटिटी एलिमेंट ऑफ इंडिया असं देखील मानलं जातं. ही दिनदर्शिका सूर्याच्या भ्रमणावरती आधारित आहे. दिनांक 22 मार्च रोजी सूर्य विषुववृत्तावर येतो. त्या दिवशी 12 तासाची रात्र आणि 12 तासाचा दिवस असतो. म्हणून ही दिनदर्शिका 22 मार्च रोजी सुरू होते. अशा ह्या रचनेला नासाने मान्यता दिलेली आहे. यात चैत्र 30 दिवसांचा आणि वैशाख ते भाद्रपद हे 5 महिने 31 दिवसांचे आणि अश्विन ते फाल्गुन हे 6 महिने 30 दिवसांचे मानले जातात. असे एकूण वर्षाचे 365 दिवस ह्या दिनदर्शिकेप्रमाणे होतात. प्रत्येक महिन्याचं नाव हे नक्षत्रावरून दिलं गेलेलं आहे, जसं की चित्रा नक्षत्रावरून चैत्र वगैरे. आणि त्यामुळे ही दिनदर्शिका ही वैज्ञानिक आधारावरती आहे. अशा प्रकारचं हे इंडियन नॅशनल कॅलेंडर ही देखील मेघनाथ सहा यांची देणगी आपल्याला मानता येईल. राष्ट्रीय भवनातल्या नियोजन आयोगाच्या कार्यालयात जात असताना मित्रांनो त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि कार्यालयापासून काही अंतरावरच 16 फेब्रुवारी 1956 रोजी नवी दिल्ली येथे त्यांचा मृत्यू झाला. अर्थातच हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. मित्रांनो, सत्येंद्रनाथ बसू आणि मेघनाथ सहा ह्या दोघांचाही मृत्यू कार्यरत असताना झालेला आहे आणि ही अत्यंत भाग्याची गोष्ट एखाद्या शास्त्रज्ञासाठी असावी असं या ठिकाणी मुद्दाम नमूद करावं असं वाटतं. तेव्हा ह्या 2 शास्त्रज्ञांना आपण वंदन करूया आणि या ठिकाणी मी आपला निरोप घेतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण आत्ताच अतिशय महान असे 2 भारतीय वैज्ञानिक
सत्येंद्रनाथ बोस व मेघनाथ सहा यांचे जीवनपट व त्यांचा कार्यपट आज आमच्या समोर ठेवला, त्याबद्दल धन्यवाद. यानंतर मी श्रोत्यांना सर्वांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या काही समस्या असतील, काही प्रश्न असतील तर सरांना विचारावेत. हॅलो. हॅलो. काही प्रश्न? मला रवींद्र पाठक दिसत आहेत, विजय जाजू दिसत आहेत. कागणे. नाईस प्रेझेंटेशन. थँक्यू. मला वाटतं सर, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या दोन भारतीय महान शास्त्रज्ञांचं जीवनपट आमच्या समोर उभा केलेला आहे. तर त्याबद्दल म्हणजे कोणाचे प्रश्न राहावेत असं काही विषय आपण ठेवलेलाच नाही असं मला वाटतं या ठिकाणी. धन्यवाद. धन्यवाद पद्मनाभ, धन्यवाद. तर आपली मांडणीच इतकी सुंदर असते की एकदा ऐकलं की मला असं वाटतं की अनेक वर्ष ते विसरत ऐक. खूप खूप छान सर, खूप. तर यानंतर कोणाचे काही प्रश्न नसतील तर या व्याख्यानाची सांगता आपण शांती पाठाने करूया. सावित्री सुद्धा जाई वाढलेली सावित्री बरोबर थोड़ा सामान देला. आपण नाही दिमाग तर मला वाटतं कोणाचे प्रश्न नाही आहेत. हा, आपण शांतीपाठ तर सुरू करू. गर्गे सर, हा शांतीपाठ सुरू करूया. धन्यवाद. ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ईशावास्यामिदं सर्वं यत्किञ्चं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिता मा कृतकस्यस्विदन्नं विद्यां च अविद्यां च यस्तद्वेदो भयं सः अविद्यया मृत्युं तितर्वां विद्या अमृतमश्नुते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखं भाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. धन्यवाद.